प्रत्येकाला असं वाटतं की आता सातारा एकदम जवळच आहे. तुम्हाला असं वाटतं का सांगा? तुम्हाला दरवेळीचा एक्सपिरियन्स आहे. जसं मी खंबाटकी घाट क्रॉस करून खाली उतरलो की असं वाटतं हां आलो, आपण साताऱ्यात आलोच. गाईज चला साताऱ्याला. आता आम्ही न्यू कात्रज पुणे टनेलला आलोय. मगाशी बरंच ट्रॅफिक होतं, आता 1.5 तास दाखवतंय. तर बघूया किती वेळ लागतंय ते. आता टनेल मधून निघालोय. आज शनिवार असला तरी एवढी काही गर्दी दिसत नाहीये. आता टनेल मधून चालल्यामुळे तुम्हाला थोडंसं ब्लॅक दिसत असेल. असं फिरणार पाहिजे, तर नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. हे फिरत नाही. तर गाडी चालवताना कॅमेराला काय करू शकत नाही. किती भरायचं आहे? ऑलमोस्ट संपायला आलाय. बघूया सीएनजीचा पंप कुठं भेटतोय का. पंप भेटेल पण सीएनजी भेटतोय का ते आपण बघूया. आज काहीच गर्दी नाहीये. मध्ये एका ठिकाणी फक्त ट्रॅफिक लागलं. एक छोटा ऍक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे जाम झालं होतं. तिथे एक 15-20 मिनिटं गेले. अदरवाईज इथं कुठं ट्रॅफिक नाही लागलं. या चहा प्यायला कसा आहे? चहा बनवून आणला होता आमच्या सौनी. सीएनजी साठी थांबलोय, त्या वेळेत चहा पिऊन घेऊ म्हटलं. सुख आहे मस्त. तर आता येईलच. सीएनजी भरला की काही टेन्शन नाही. सीएनजी आणि पेट्रोलमध्ये बऱ्यापैकी सेव्हिंग होतं. सो युजली मला जर 2000चं पेट्रोल लागत असेल तर सीएनजीमध्ये 1000मध्येच माझं तेवढं ट्रॅव्हलिंग होतं. तेवढं सेव्हिंग आहे, म्हणूनच आपण सीएनजी वापरतो. माझी पहिली कार टियागो होती, ती पेट्रोल होती. आता हे आहे सीएनजी भरून झालेला आहे. आणि आता चला ऍक्सिडेंट कसा झालाय बघा ट्रकचा. इकडून ट्रक तिकडे गेलाय. नीरा नदी क्रॉस केली म्हणजे निम्मा अंतर तर जवळजवळ क्रॉसच झालं. 65 किलोमीटर्स इथून दिसते. आणि एकदा जर खंबाटकी घाट क्रॉस केला तर मग तर झालंच. खंबाटकी घाट क्रॉस केल्यावरती असं वाटतं की साताराच आला. आता शिरवळ क्रॉस केले. ट्रॅफिक दिसते, रेड दिसते मॅप मध्ये. घाटात गाडी चालवली मजा येते, पण गर्दी नको. थांबवले. बस बंद पडल्यामुळे एवढं ट्रॅफिक झाले. शिवनेरी, मिठाई, शिवशाही तिथं आहे. अवघडच काम. ठीक आहे, असू दे. पोलीस होते. खंबाटकी घाट क्रॉस करून आलं की असं वाटतं आपण साताऱ्यातच पोचलो. प्रत्येकाला असं वाटतं की आता सातारा एकदम जवळच आहे. तुम्हाला असं वाटतं का सांगा? तुम्हाला दरवेळीचा एक्सपिरियन्स आहे. जसं मी खंबाटकी घाट क्रॉस करून
खाली उतरलो की असं वाटतं हां आलो आपण साताऱ्यात आलोच. जे कोणी सातारा सांगली कोल्हापूरला जाणारे असतात त्या सगळ्यांना असं वाटतं की आलोच आपण आपल्या एरियामध्ये आलो. खरं आहे ना? कमेंट करून सांगा. हे काय आहे? कॅन आहे कॅन. मस्त कॅन. लावलेत कॅन. मला बलून सारखं वाटलेलं. बलून नाही आहे ते कॅनच आहे. आणेवाडी टोल नाका आलेला आहे आणि अजून व्हिडिओ एंड नाही झालेला, पुढंपर्यंत बघा. साताऱ्यात पोचलेलं नाही अजून. खिंड क्रॉस केली आणि अजिंक्य तारा दिसल्यावर आणि साताऱ्यातला लाईट दिसल्यावर खरोखर साताऱ्यात आल्याचा फील येतो. तुम्हाला पण असाच फील येतो का? त्या खिंडीतून दिसणारा अभिमान आपला अजिंक्य तारा तो बघितल्यावर एकदम भारी वाटतं आणि एकदम साताऱ्यात आल्याचा फील येतो. त्याच नोटवर आपण हा व्हिडिओ एंड करत आहे. तो व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.